टॉस जॉली बॉयज या संघाने टॉस जिंकलाय. सो अभिनंदन या ठिकाणी टॉस तर जिंकलाय. आपण जाऊया सरळ मैदानाच्या सर या संपूर्ण स्पर्धेमध्ये जे प्रथम क्रमांकाचं रोख रक्कमेचं कॅश प्राइज आहे. रोख रक्कम 25,000 ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला आहे. ते आदरणीय दरबारभाई मुकादम यांचं देखील या संपूर्ण फाउंडेशनच्या वतीने आभार व्यक्त करावे लागतील. त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेसाठी रोख रक्कम 15,000 ज्यांच्या माध्यमातून कॅश प्राइज पुरस्कृत केलेला आहे. ते जलीलभाई नांदगावकर सर यांचं देखील या फाउंडेशनच्या वतीने मनापासून आभार. प्रथम क्रमांकाची चमचमती ट्रॉफी ज्याचे पुरस्कर्ते रिजवान भाई काझी सर यांचं देखील या फाउंडेशनच्या वतीने आपण आभार व्यक्त करूयात. त्याचबरोबर द्वितीय क्रमांकाचं चषक ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेलं ते आदरणीय दानिशभाई डिमडिमकर सर यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करतोय. या संपूर्ण स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज जी सायकल आहे ते देखील या फाउंडेशनचे अध्यक्ष आदरणीय आरिफभाई तांबे सर यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करतोय. मॅन ऑफ द मॅच त्याचबरोबर बेस्ट बॉलर टॉवर कूलर मनसे तालुका अध्यक्ष आदरणीय नितीनजी साठे सर यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले त्यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करतोय. ब्लूटूथ स्पीकर या संपूर्ण स्पर्धेसाठी जे खेळाडू असेल त्यांच्यासाठी असेल नितीन साठे सर यांच्याच माध्यमातून पुरस्कृत केले त्यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करतोय. स्मार्ट वॉच या स्पर्धेसाठी दिलेला आहे भारतीय जनता पार्टीचे राजस्थानी सेल्स अध्यक्ष आदरणीय राकेश माळी यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेसाठी बघा जी बॅट आहे शाहिबाजी खलफे एस के स्पोर्ट्सचे सर्व त्यांच्या माध्यमातून बॅट स्पॉन्सर केले. त्याचबरोबर फरान स्पोर्ट्स एफ एस म्हणजे फरान स्पोर्ट्स या ब्रँडचे बॅट फरानजी खलफे यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी स्पॉन्सर केले त्यांचा देखील आभार. त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेसाठी आमचे चांगले या ठिकाणी मार्गदर्शक आदरणीय हाफिजभाई मालदार यांनी या संपूर्ण स्पर्धेसाठी टेबल फॅन स्पॉन्सर केलाय त्यांचं देखील या फाउंडेशनच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतोय. शंतनू नांदिस्कर आपण लवकर कॉम्बॉक्स कडे या. शंतनू नांदिस्कर शंतनू नांदिस्कर लगेच या. त्याचबरोबर असलमभाई चोगले सर आणि मुश्ताकभाई खोत यांनी देखील संपूर्ण स्पर्धेसाठी खूप मोठे योगदान दिलंय. सो त्यांचं देखील या फाउंडेशनच्या वतीनं मनापासून आपण आभार व्यक्त करूयात.
मॅचला सुरुवात आपण करूयात. येस, ऑल सेट ऑलरेडी लेट्स प्ले. मॅचला सुरुवात केली जाईल. ऑफिशियल्स असतील समी बरवारे आणि त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर युसुफ वकी हे अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती पहिलं षटक आपण पाहतोय तर एकंदरीत अक्षय निवाती याच्या माध्यमातून टाकलं जाईल. गोल्डन बॉल आहेत. सुरुवातीचे चेंडू गोल्डन आहेत म्हणजे 1 रन्स मारला तर अजून एक ऍड केलं जाईल म्हणजे डबल रन्स आहेत. याला गोल्डन बॉल आपण म्हणतो. पुन्हा एकदा यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण धावचीची संधी बनणार का हे देखील पाहावं लागेल. बघणं महत्वाचं असू शकतं. अंपायरचा डिसिजन आलाय. येस, फलंदाज बाद झालाय. बाबल्या मैदानाच्या बाहेर. आपण जर जायला मैदानाच्या आतमध्ये जाऊयात. संकेत आणि बाबल्याची जोडी. ते संकेतनं धावचित केलं होतं असा तर बाबल्याला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आय थिंक इथे नवीन फलंदाज आपण बघतोय तर 2 रन्स मिळून जातील कारण का गोल्डन बॉल्स चालू आहेत मैदानाच्या आतमध्ये. गोल्डन बॉल्स अक्षय निवाते याच्यावरती प्रहार तर केली जातील. चांगला फलंदाज आमिर देखील एक तंत्रशुद्ध खेळाडू राहिलाय आणि आता गोल्डन बॉल्स मात्र या ठिकाणी बघा झालेले आहेत. पुढचे येणारे बॉल असतील. पुढचे येणारे बॉल आता इथे गोल्डन नसतील. इथे म्हणजे रेग्युलर बॉल राहतील. कारण पुढचा बॉल चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. धावचीची संधी. फलंदाज तिथे देखील धावचीत झालाय. आमिर बॅक टू द पॅव्हिलियन. ओव्हर झाल्याशिवाय आपण आतमध्ये बाहेरच्या खेळून एंटर करू नका. अंपायरची परमिशन घ्या त्याच्यानंतरच तुम्ही आपण आतमध्ये एंटर करू शकता. अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल तुम्हाला. अंपायरची परमिशन घ्यावी लागेल. राजेश असेल समोर आपण बघतोय तर एकंदरीत गोलंदाजी ट्रॅक वरती फलंदाजी ट्रॅक वरती राजेश आणि संकेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. 4 बॉल झालेत. 2 विकेट 4 रन्स देखील झालेत. येस, ऍब्सोल्युटली. आल्यानंतर 2 रनांची पेनल्टी असेल याची नोंद घ्या. म्हणजे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जायचंच नाहीये. अंपायरची परमिशन असेल तरच तुम्ही आतमध्ये जाऊ शकाल. यावेळेला पाहायला गेले तर जबरदस्त कॅच. फलंदाज बाद. राजेश बॅक टू द पॅव्हिलियन. इथे जर आपण पाहताय तर एकंदरीत 3 विकेट तर गेले. 4 रन्स आपण बघतोय. अक्षय याची काय गोलंदाजी आहे. अक्षय निवाते याची गोलंदाजी आपण जबरदस्त पाहिली. नवीन फलंदाज बॅटर्स नेम प्लीज. सुयोग मैदानाच्या आतमध्ये. रहीमबाई तुमचं स्वागत पुन्हा एकदा मनापासून हार्दिक. सेमी फायनलच्या मॅचसाठी दोन्ही संघांना आपण शुभेच्छा दिल्यात. आणि इथे या बॉलर डिफेन्सिव्ह क्रिकेट 1 रन्सचा षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त. लॉस ऑफ 3. धावसंख्या फक्त आणि फक्त या ठिकाणी आपण पाहतोय तर 5 झाले. युसुफ ओव्हर ना. येस, ओके. धावसंख्या 5 या आकड्यावरती. 5 रन्स झालेत पहिल्या ओव्हर मध्ये. गोलंदाजी ट्रॅक वरती मुसेबला आपण पाहतोय गोलंदाजी करताना. मैदानाच्या आतमध्ये मुसेब तयार आहे. फलंदाजीसाठी आपण चर्चा करतोय. इथे नवीन फलंदाज आहे. रन्स मिळणार नाहीये. डॉट बॉल येतोय. कमालची गोलंदाजी मुसेब याच्या माध्यमातून आपण पाहिले. जॉली बॉयचा संघ खेळतोय. एका बाजूला मुसेबला गोलंदाजी दिली जाते. पुढचा बॉल आहे मुसेबच्या माध्यमातून.
इथे अतिरिक्त उसळी प्राप्त झाली आहे, पंच प्रभावित नाही आहेत. इट्स अ फेअर डिलिव्हरी, डॉट बॉल, बॅक टू बॅक 2च्या 2 चेंडू योग्य टप्प्यावरती मुसीबनं आता टाकलेत. संघासाठी हे चर्चा आणि आव्हानात्मक राहू शकतं, चॅलेंजिंग असू शकतं. ज्यावेळेला तुम्ही ओरम नाईट बॉक्स क्रिकेट स्पर्धा खेळताय, हे बॉक्स क्रिकेट ज्यावेळेला खेळताना ते चॅलेंजिंग असतं तुमच्यासाठी. आणि इथे आपण बघतोय तर मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय, काय बिघडतंय हे देखील पाहणं महत्वाचं असेल. आज मैदानाच्या आतमध्ये एकच फक्त चाललंय की फक्त आणि फक्त की या मॅच मध्ये जिंकायचं आहे. आणि ते सुरेश भटांचे त्या 4 ओळी लगेच तुमच्या समोर येतील. या बॉलवरती देखील एक सिंगल आहे. थोडं चेहऱ्यावरती नैराश्य राहिले. बाबल्या सातत्याने सांगतोय आपल्या साथीदाराला की पॉझिटिव्ह सकारात्मक दृष्टिकोनाने तुम्ही खेळा. आणि त्याच्या चेहऱ्यावरती नैराश्य म्हणजे बाबल्याच्या काय झाले, धावचित तो झाला. हे कुठेतरी आपण पाहिलं की त्याला चांगलं क्रिकेट खेळायचं होतं. आणि एकंदरीत आपण धावचित म्हटलं की प्रत्येक खेळाडूच्या चेहऱ्यावरती नैराश्य राहतं सातत्यानं. मिस्टर एक्स्ट्रा व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन्स, येस सर येस ॲब्सोल्युटली. पुढचा बॉल आहे, आपला फ्रंट फुटचा वापर करत असताना रन्स मात्र मिळून जातील. चांगला फटका आहे. यस, 2 रन्सचा धावसंख्या आता मात्र पुढे सरकत राहील. धावसंख्या आतापर्यंत पाहायला गेली धावसंख्या 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. धावसंख्या 9 झालेत. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. येणारा पुढचा बॉल असेल. मुसे पुन्हा एकदा तयार आहे. येस, चेंडूला आपण बघताय तरी ते चांगलं खेळलं गेलं. मधू 1 रन्स आपल्याला बघायला मिळू शकतोय. आणि षटक क्रमांक 2चा खेळ समाप्त. धावसंख्या लॉस ऑफ 110, 10 रन्स झाले. इथे जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅक वरती न्यू बॉलर आहे सोयोग आणि संकेतची जोड गोळी मैदानाच्या आतमध्ये आपण चालूच बघतोय. चांगलं असं क्रिकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून खेळलं गेलंय. आणि इथे आपण जर पाहताय तर एकंदरीत चांगल्या प्रकारची बॉलिंग केली गेली आहे. प्रत्येक बॉलला या ठिकाणी जबरदस्त हँडल केलं जाईल. पुढचा बॉल आहे, फ्रंट पुढचा वापर सरळ बाहेर मारलाय. हे पॉझिटिव्ह क्रिकेट नाही आहे, हे चुकीचं क्रिकेट आहे. फ्रंट पुढचा वापर करताना बाहेर मारलाय. धक्का क्रमांक 4 रहीम 11 या संघाला बसतोय. आणि इथे मैदानाच्या आतमध्ये फक्त आणि फक्त एक सिंगल फक्त मिळू शकेल. धावसंख्या 12ला जाऊन आता पोहोचले. हे महत्वाचं काय ठरतं की तुम्ही संकट काळामध्ये सांगावं लागेल शर्यत संपलेली नाही, मी स्वतः जिंकलेलो नाहीये हे सांगण्याचा तुम्हाला अवलंब करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहायला गेलं तर एकंदरीत चांगल्या प्रकारचा इथे फटका खेळला जातोय. बॅटर्स नेम सांगा ना, बॅटर्स नेम. सागर, सागरला आपण पाहतोय तर मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळत असताना येणारा पुढचा चेंडू. परंतु या चेंडूला फक्त आणि फक्त धाव मिळेल का, परंतु नाहीये, धावा मिळणार नाहीयेत. डॉट बॉल येतोय, कमालची बॉलिंग. आणि षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहतोय तर 3चा खेळ समाप्त. धावसंख्या जाऊन पोहोचले. रन्स मात्र या ठिकाणी आपण बघतोय 12 लॉस 4, 12 रन्स 4 गड्यांच्या मोबदल्यात.
आणि इथे जर पाहायला गेलं तर नक्कीच जबरदस्त असं क्रिकेट आहे. तुम्हाला चांगलं खेळावं लागेल, अप्रोच चांगला हवा, सकारात्मक दृष्टिकोन हवा आणि तशाच प्रकारचं तुम्हाला खेळणं महत्वाचं असेल. मन के जीते जीते मन के हारे हार, हार गए जो बिन लड़े उन पर है धिक्कार, उन पर है धिक्कार जो देखे ना सपना, सपनों का अधिकार असल अधिकार है अपना. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला म्हणजे जे लढले ना ते जिंकले आणि जे मागे हरले ना ते कदाचित पराजित झाले. या गोष्टीचा तुम्हाला अवलंब देखील करावा लागेल. आपला फुल टॉस बॉल आडव्या बॅटने कायच आहे. आपण जर पाहायला गेलं तर एकंदरीत काय घडले, सिंगल, इट्स अ फेअर डिलिव्हरी. एक रन्स आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चालूच आहे. गोलंदाजी शेवटचं षटक आहे आणि इथे येणारा पुढचा बॉल कशा प्रकारचा असेल हे देखील पाहावं लागेल. ओ यावेळेला चांगलीच बॉलिंग आणि इथे फलंदाज आय थिंक बाद होतोय. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 5 रहीम 11 या संघाला बसतोय. मैदानाच्या आतमध्ये जाऊया पुन्हा एकदा काय घडतंय एकंदरीत. शेवटचे 3 चेंडू गोल्डन बॉल्स असतील. म्हणजे इथे जर आपण पाहायला गेलं तर प्रत्येक बॉल जर तुम्ही खेळलात तर ते डबल होत जात असतात. आणि इथे काय घडले मैदानाच्या आतमध्ये तर सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक, जबरदस्त गोलंदाजी. फलंदाज आपण बघतोय तर बाद होताना. इथे लढावं लागेल तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये, स्वतःला इम्प्रूव्ह करावं लागेल तर तुम्ही यशस्वी बनू शकता. अपनों की खातिर करना कुछ आज हमें, आज अमर कर देना है स्वराज हमें. तू माटी का लाल है कोई कंकड़ या धूल नहीं, तू समय बदल के रख देगा इतिहास लिखेगा भूल नहीं. आणि आज इथे जबरदस्त गोलंदाजी देखील केली आहे. प्रत्येक बॉल आपण बघतोय ना चांगला टाकला गेलाय. म्हणजे डबल रन्स घ्यावे लागतील कारण गोल्डन बॉल असेल, त्या गोल्डन बॉल वरती आपण बघतोय तर काय क्रिकेट असेल. धावसंख्या जाऊन पोहोचले 16 रन्स आपण पाहतोय. 16 धाव फलकावती, 6 विकेट गेलेत बॅक टू बॅक या विकेट मध्ये. आणि इथे धावचीतची संधी आहे आणि इथे फलंदाज धावचीत देखील झालाय. षटक क्रमांक 4 चा खेळ समाप्त. धावसंख्या आपण पाहतोय तर एकंदरीत 16 झाली आहे. 24 बॉल मध्ये 17 करायच्यात. 24 मध्ये 17. मैदानाच्या आतमध्ये जाऊयात. बघा या बाजूने थोडीशी जागा सोडा, या बाजूने. आणि समोर बघा जास्त जवळ राहू नका, थोडं मागे या. सगळ्यांनी थोडस मागे या. आणि आम्हाला अंपायर दिसू द्या. इथे समोर आहेत ना दादा,
तुम्ही थोडं फरन सर तुमच्या डाव्या बाजूला जे आहेत ना माणसं त्यांना थोडं मागे घ्या. येस जाऊया मैदानाच्या आतमध्ये. जिथे जिंकण्यासाठी 24 बॉल मध्ये 17 पाहिजेत आणि पहिले सुरुवातीचे जे बॉल असतील ते गोल्डन असतील. बॅटिंग मार्क वरती अनिकेत तेरेकर. हो चर्चेतलं नाव राहिलंय अनिकेत तेरेकर. अंडरआर्म असू देत ओव्हरआर्म असू देत सर्व क्रिकेट फॉर्मॅट मध्ये चांगला खेळाडू आहे. काय फटका खेळलाय 2 रन्स. या खेळाडूची चर्चा वेगळीच आहे. अनिकेत तेरेकर मिस्टर किंग दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. अनिकेत तेरेकर या नावाची चर्चा आम्ही करत राहिलोय आणि याच्या पुढे देखील होत राहील. कारण का अनभिषेकता सम्राट राहिला हा खेळाडू. पुन्हा एकदा चांगला हँडल केलं. वेगासोबत तो सातत्याने खेळत राहतो. वेग किती असू दे बॉलरकडे वेगाचा त्याला फरक पडत नाहीये. जर टप्पा चांगला असेल ना तर त्याला अगदी थोडंसं तुम्ही नतमस्तक करू शकता. आपल्या थोडंसं बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न असेल. बॅट बॉलचा संपर्क होत नाही. सुरुवातीचे गोल्डन बॉल्स मात्र निघून गेलेत. आता अनिकेत तेरेकर अक्षय निवाते जोडगोळी मैदानाच्या आतमध्ये जागेवरून खेळण्याचा प्रयत्न राहील. इथे रेस्ट्रिक्शन्स बंधन नाही आहेत अनिकेतसाठी. आपला चांगला फ्रंट फुटचा वापर चांगला फटका खेळलाय. ड्राईव्ह करणं अनिकेतच्या माध्यमातून इथे जबरदस्त आहे. गोलंदाजाचा कमबॅक संकेतनं इथे जबरदस्त गोलंदाजी केली आहे. अनुशासित गोलंदाजी महत्वाची आहे आणि ती गोलंदाजी इथे टाकणं गरजेचं राहील. या बॉलला ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर बॉल आहे. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. अनिकेतचा फुटवर्कचा वापर होत नाहीये. पाय चालत नाहीयेत. फुटवर्कचा वापर तुम्हाला करावा लागेल. अनभिषेकता सम्राट का म्हणलो हे प्रतिस्पर्धी संघाला दाखवावं लागेल. पुढचा बॉल आहे इथे चांगला फटका आहे. 1 रन मिळून जाईल. षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त. धाव संख्या 4 झाली आहे आणि आपण पाहायला लागलं जिंकण्यासाठी 18 बॉल मध्ये 13 रन्स पाहिजेत. 18 मध्ये 13. एका बाजूला जॉनी बॉयज आणि दुसऱ्या बाजूला सर रेमी लिमन खेड. या 2 संघांमध्ये युद्ध मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. आजच्या दिवसामध्ये तुम्ही मित्रांनो पाहत असाल तर एकंदरीत विराट कोहलीचं शतक आपण बघितलं. भारतानं सामना देखील जिंकला आणि मैदानाच्या आतमध्ये आज खूप साऱ्या मॅचेस होत्या. आजच्या या संडेला खूप ठिकाणी मॅचेस होत्या. जिंकण्यासाठी 18 बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. येथून जिंकणारा संघ सरळ अंतिम फेरीचं तिकीट बुक करेल. महत्वाची मॅच आहे. जॉली बॉयचा संघ या चमचमत्या ट्रॉफीच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचणार का? परंतु तुम्हाला पहिल्यांदा प्रतिस्पर्धी रहीम इलेव्हन संघाला पराजित करावं लागेल. कारण का एक बलाढ्य संघ आहे. आक्रमक असणारा संघ आपण बघतोय रहीम इलेव्हन. सागर आंबरे या नावाची चर्चा करतो. बाबल्या आंबरे देखील आपण त्या संघाकडनं पाहिला. या दोन्ही खेळाडू तितकेच तहसीलदार आहेत. सागर या नावाची चर्चा अनेकदा आपण करत राहिलोय. परंतु आता ओव्हर द विकेट बॉलिंग असेल. पुढचा बॉल आहे गोलंदाजी ट्रॅक वरती. इथे पुन्हा बॅट बॉलचा संपर्काने अक्षय थोडंसं स्ट्रगल होताना आपण पाहतोय. स्ट्रगल करतोय. असं वाटत असेल ना की मॅच आम्ही सहजरित्या जिंकू शकतो. हे शक्य नाही. याला क्रिकेट म्हणतात. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. प्रचंड त्याग प्रचंड मेहनत प्रचंड संघर्ष तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल तरच तुम्ही यशस्वी बनू शकता. मेहनत सातत्यानं तुम्हाला करावी लागेल. पुढचा बॉल सागरचा वेग चांगला आहे. इथे पुन्हा बॅट बॉलचा संपर्काने काय केलं जाते. अक्षयच्या माध्यमातून चुका खूप घडतायत. या चुका सांभाळाव्या लागतील अन्यथा पराजय निश्चित होणार. प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब देखील हरत असतं. आता प्रयत्न करावे लागतील. मोठा प्रहार. 1 रन्स आलाय मैदानाच्या आतमध्ये. म्हणजे जसे रन्स येतील ना तसे बॉलर देखील प्रेशर मध्ये दिसू शकतील. पण तू तसं होत नाहीये. इथं गोलंदाज सागर आंबरे काय कमालची बॉलिंग करतोय. आपल्या संघासाठी पॉझिटिव्हनेस पण ठेवलाय त्यानं. सकारात्मक दृष्टिकोन आपण बघतोय त्याच्या माध्यमातून. आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर एकंदरीत मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय काय बिघडतंय. धाव संख्या जाऊन पोहोचले 6 या आकड्यावरती. 6 रन्स आपण बघतोय. आतापर्यंत धाव फलकावरती जोडले. जिंकण्यासाठी अजून 11 रन्स पाहिजेत. म्हणजे एकंदरीत जर आपण पाहायला गेलं तर हे सातत्यानं षटक क्रमांक 2 चा खेळ आय थिंक संपन्न झालाय. धाव संख्या 8. दादा
क्षमासावी 7 झालेत. 12 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता आहे. आणि त्याचबरोबर धन्यवाद डीजे. या ठिकाणी आम्ही बैकर यांची कमेंट आली आहे पाकिस्तान लॉस बद्दल बोला काहीतरी. आम्ही ज्यावेळेला क्रिकेट खेळतो ना, चुका करण्याचं चुकीचं दुसरं नाव म्हणजे पाकिस्तान आहे. एवढंच फक्त मी सांगेन आम्ही तुमच्यासाठी, कारण का चुका सातत्यानं पाकिस्तान करत राहतो आणि चुकांचं दुसरं नाव म्हणजे पाकिस्तान. चला मैदानाकडे जाऊयात. महत्वाची मॅच चालू आहे. इथे आपण बघतोय तर इथे 1 रन्स मिळून जाईल. 1 रन्स आहे. एक धाव खूप महत्वाची आहे. आपण बघतोय तर इथे धावसंख्या 8 या आकड्यावरती जिंकण्यासाठी अजून देखील प्रतीक्षा. 9 रन्स पाहिजेत येणाऱ्या 11 बॉलमध्ये. 9 रन्स पाहिजे. पुढचा बॉल आहे. गोलंदाज तयार असेल. नागेश गोलंदाजी. पुन्हा रन्स मिळत आहेत. रन्स सातत्याने मिळत चाललेले आहेत. आणि इथे सातत्याने हर्षद लोगडे स्पर्धेचा आनंद घेत आहे. त्यांनी देखील कमेंट केली आहे, ॲब्सोल्युटली स्पोर्ट्स टीम अँड SK स्पोर्ट्स ऑल टीम मेंबरच्या माध्यमातून जबरदस्त या ठिकाणी लाईव्ह टेलिकास्ट केले जाते. हर्षद तुमचं देखील स्वागत. इथे मैदानाच्या आतमध्ये पुन्हा धावा घेतल्या जात आहेत. याला म्हणतात अनिकेत तेरेकर. मी अनविषयकता सम्राट का बनलो याचं उदाहरण मैदानाच्या आतमध्ये अनिकेत तेरेकर साध्य साकार करतोय. नागेशवरती त्यांनी घणाघाती प्रहार केलेत. पुढचा बॉल आहे. अनिकेत पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं रहीमच्या हातामध्ये बॉल खेळतोय. धावसंख्या आपण पाहायला गेले तर 10 या आकड्यावरती जिंकण्यासाठी 7 रन्स पाहिजेत. 7 रन्स पाहिजेत. मॅच महत्वाची आहे. दोन्ही संघांसाठी मॅच ऑन होईल. यावला रन्स मात्र मिळेल. 1 रन्स आपण बघतोय. धावसंख्या 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 7 बॉल मध्ये 6 रन्स पाहिजेत. 6 मध्ये आपण पाहायला गेलं तर एकंदरीत 6 रन्स पाहिजेत. 7 बॉल मध्ये 6 पाहिजेत. महत्वाची मॅच दोन्ही संघ खेळताना दिसत. सेकंड सेमीफायनल की कोणता संघ आता या ठिकाणी बघा दुसरा फायनलिस्ट आपल्याला बघायला मिळू शकतो. काय होणार मैदानाच्या आतमध्ये माहित नाही. हृदयाचे ठोके मात्र या ठिकाणी वाढत जातील. तुमच्या स्क्रीनवरती रसिक प्रेक्षक जिकडे नजर देते तिकडे फक्त आणि फक्त प्रेक्षक आणि प्रेक्षक. रात्रीचे 11:30 वाजून गेलेत तरी सुद्धा लाईव्ह टेलिकास्टला 103 लोक स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्या सर्वांचं आपल्याला मनापासून आभार हार्दिक स्वागत करावं लागेल. या स्पर्धेचा आनंद घ्या. तुम्ही स्पर्धा पाहताय AS क्रिकेट फाउंडेशन अहमदनगर दाफोली यांच्या वतीनं भव्य ओराम नाईट बॉक्स क्रिकेट स्पर्धा 2025 नामदार चषक 2025 ची स्पर्धा जिंकण्यासाठी 6 रनची गरज आहे. 6 रन्स पाहिजेत. शेवटचा बॉल आहे. 7 बॉल मध्ये 6 रन्सची गरज. जॉली बॉईचा संघ जिंकणार की रहीम 11 खेड. हु विल विन. कोण प्रिडिक्शन लावणार. आपण बघतोय प्रिडिक्शन लावणं इथे कठीण आहे. आणि इथे मात्र अंततः 1 रन्स आहे. 1 रन्स आपल्याला बघायला मिळेल. षटक क्रमांक 3 चा खेळ समाप्त. धावसंख्या 12. 6 मध्ये 5 रन्स पाहिजेत. कंपल्सरी चेसचा फॉर्म्युला आहे. 6 मध्ये 5. 6 मध्ये 5 पाहिजेत. आता स्ट्राइक मार्क वरती आपण बघतोय तर एकंदरीत खेळाडू असेल अक्षय निवाते. सेमीफायनलच्या मॅच मध्ये स्ट्राइक मार्क वरती असेल. अनिकेत तेरेकरने त्याचं काम केले. 10 बॉल फेस केलेत. 8 रन्स बनवलेत. तर दुसऱ्या बाजूला 8 बॉल खेळलाय अक्षय आणि केवळ 4च रन्स त्यांनी बनवलेले आहेत. म्हणजे जशी जशी मॅच एकदम जबरदस्त मोठी होत जाईल ना तसे तसे फॅन इथे रसिक प्रेक्षक लाईव्हच्या माध्यमातून जोडले देखील जातील. म्हणजे गेले 2 दिवसाचं एकंदरीत आज ग्रँड फायनलच्या दिवसामध्ये स्पर्धेचा आनंद घेत आहेत ते प्रेक्षक.
आतापर्यंत 109 लोक या ऑनलाईनच्या माध्यमातून स्पर्धेचा आनंद घेत 6 बॉल 5 रनची गरज आहे, 6 मध्ये 5 आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती आमिरला आपण बघतोय तर गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. आज सुरुवातीपासून चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. अनिकेत तेरेकर नॉन स्ट्राईकला तर स्ट्राईक मार्क वरती आपण अक्षय निवातीला बघतोय. बॉल टाकला जाईल, यावेळेला नो बॉल दिलाय. फक्त एक सिंगल असू शकेल, नो बॉल नाहीये. 5 मध्ये 4 पाहिजेत. यावेळेला चांगला फटका खेळला गेलाय, एक सिंगल असेल. जिंकण्यासाठी आपण जर पाहायला गेलं तर आणि इथे जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. हाय व्होल्टेज मॅच. या बॉलवरती आपण बघतोय ते किती 2 रन्स मिळालेत. 2 रन्स आता आलेत जिंकण्यासाठी. आतमध्ये आधी जायचं नाही. आतमध्ये जर एंटर केलं तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल अशी नोंद घ्या. जिंकण्यासाठी 3 चेंडू गोल्डन बॉल चालू होतील. इथे आपण बघतोय आणि यस मॅच फिनिश. सामना मात्र जिंकलाय. का जालगाव चॅलेंजर्सचे कॅप्टन आपण लवकर कॉम्बॉक्सच्या समोर यायचंय. जालगाव चॅलेंजर्स संघाचे कॅप्टन जे ऑनलाईन रसिक प्रेक्षक जोडले गेले, तुम्ही कुठेच जाऊ नका. या स्पर्धेला तुम्ही पाहत राहा, बघत राहा, कारण का एकंदरीत ही स्पर्धा आता ग्रँड फायनलच्या मॅच पर्यंत आपण पोहोचलोय. जालगाव चॅलेंजर्स विरुद्ध जॉली